नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण 11 ते 13 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी सर्वात आधी मापाचा फ्रॉक घेते, त्याच्यावरून माप लिहून घेते आणि मग कटिंग करायला घेते. तर मी इकडे गळा 2 आणि उंची 3चा ठेवला होता, कारण मागे आपल्याला एक हुक पण टाकायचा होता. तर तुम्ही कमी जास्तही करू शकता गळ्यात. तर अस्तर कटिंग केल्यानंतर इकडे साईडच्या कपड्याला आधी आपण फोल्ड करून वरची कोटीची बाजू काढून घ्यायची, फ्रॉकच्या कोटीची, आणि मग घेर टाकायचा. तर घेर टाकताना काय होतं, असं क्रॉस करतो आपण कपडा, डबल फोल्ड करायचा आणि मग घेर टाकायचा. पण बऱ्याच वेळेस काय होतं की कपडा खालच्या बाजूला खूप जातो, आपण क्रॉस कट करतो म्हणून. तर मग तोच कपडा आपल्याला इकडे जॉईन करायचा, कारण इकडे जॉईन केल्यावर खूप मोठा घेर होतो आणि कपडाही वाया जात नाही आपला. तर त्या प्रकारे मी घेर आणि कोठी दोन्ही कटिंग करून घेतले होते. आणि जे सरळ कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवून मग हे करायचं, पलटवून घ्यायचं होतं. तर दोघं साईडचे गळे असे पलटवून घ्यायचे. मी हुकला पण असा क्रॉस दिला होता ना, तर तिथं पण मी तशीच शिलाई मारून पलटवून घेतला. कॅनव्हास वगैरे तुम्ही टाकू शकता, पण हा कापड खूप बारीक होता आणि टोचायला नको म्हणून मी कॅनव्हास वगैरे काही टाकलं नाही. आणि लेस वगैरे गळ्याला लावून घेतली. आणि टक्स टाकताना शोल्डरचे बाजू फोल्ड करायचे आणि मग मध्यभागी टक्स येऊ द्यायचे दोघं साईडचे. तर मी दोघं साईडला टक्स वगैरे टाकून घेतले, पुढच्या साईडला लेस लावली आणि शोल्डर जॉईन करून घेतलं. म्हणजे वरचा पार्ट आपला रेडी होता. आता खालच्या घागऱ्याला पण मी जे आपण एक्स्ट्रा कट केलं होतं ना साईडची बाजू, तर ती जोडून घेतली दोघं साईडला. इकडे काय करायचं, मी वरच्या बाजूला 2-2, 2.5 इंच सोडून आणि मग शिलाई मारून घ्यायची, फोल्ड करून घ्यायचं खालच्या घेरच्या अस्तरला. म्हणजे आपल्याकडे जर का याची इंटरलॉकची मशीन नसली तरी धागे निघत नाही. तर या प्रकारे मी फोल्ड करून घेतलं. आणि मेन जे आपलं फॅब्रिक होतं त्याचं मी कमरचं माप नाही घेतलं, नंतर एकदाच घेतलं होतं आणि ते एक्स्ट्रा होतं कारण जॉईन दिला आपण नंतर. तर त्याला पण मी काही कट केलं नाही. तर मी काय केलं, 5ची टीप मारून घेतली त्याच्यावरती, कमरेच्या वरती. आणि मग थोडा धागा खिचून घ्यायचा, म्हणजे कपडा बरोबर कमी होतो आणि अस्तरच्या मापाचा होतो बरोबर. आपल्याला अस्तरच्या मापाचा कपडा होई इतका खिचायचा होता आणि वाटलं तर थोडा दोरा अजून ढिला करायचा. तर या प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे एकदम नाजूक अशा चुन्या पडल्यासारखा दिसतात, जास्त चुन्याही येत नाही आणि व्यवस्थित बसतो मग कपडा. तर मी दोन्ही बाजूला तसं करून घेतलं आणि मग अस्तरला जॉईन करून घेतलं वरच्या बाजू. आणि एक साईडला मी घागऱ्याचं दोघं साईडचं होतं ना, तर एका साईडला मी जॉईन करून घेतलं, एक साईडला ओपन ठेवलं, म्हणजे जोडताना तुम्हाला दिसेलच तसं. किंवा तुम्ही एक पार्टी तसं करू शकता. पण काय करायचं, खालच्या घेरचं अस्तर आणि वरचं मेन फॅब्रिक हे वेगवेगळं राहू द्यायचं, म्हणजे घेर व्यवस्थित दिसतो, नाही तर ते अटकल्यासारखा दिसतो मग जॉईन केलं अस्तरला. तर मी एका साईडला अशी शिलाई मारून घेतली, पॅक करून घेतला घेर, आणि एका साईडला ओपन ठेवला होता. आणि मग आपण कोठीला जॉईन करायचं व्यवस्थित. तर हे बघा, आता अस्तर मी ठेवून पाहते, एकदम नाजूक चुन्या पडल्या होत्या. तर अस्तर तर असं जॉईन होतं, फक्त वरच्या बाजूला थोडं 2-2 इंच मी सोडलं होतं. आणि हे बघा, अस्तर ठेवलं आणि कोणत्याही एका साईडने असं जॉईन करून घ्यायचं, कारण वरचं मेन फॅब्रिक पण व्यवस्थित जॉईन करता येईल ते, कारण आपण दोऱ्याने मग कोटी जॉईन केल्यानंतर आपण ते वाटत होतं तेवढ्याच दोघेजवळ फक्त शिलाई मारायची राहता, नॉट टाकून खाली एकदम पॅक राहतं मग. आणि आता आपल्याला कोठी जॉईन करायची होती वरची. तर या प्रकारे आपण करून घ्यायचं घेर. आणि मग आपण घेरला आता जॉईन करून घेऊ एक साईड. तर या प्रकारे. तर एकदा पाहिलं ना की आपोआपच जमायला लागतं, कारण मी कोणता क्लास वगैरे केलेला नाही फ्रॉक किंवा ड्रेसचा. तर मी फक्त ब्लाऊजचा क्लास केला होता. आणि हे तर नंतर यूट्यूबवर पाहून किंवा जसे मापाचे फ्रॉक वगैरे येतात ना, तर त्यांच्यावर माप टाकून त्यांच्यासारखं मी बनवायची. तर आपोआप जमायला लागले. तर काही अवघड नाही फ्रॉक शिवणं, म्हणजे खूपच इझी वाटतं मला तर ब्लाऊजपेक्षाही. तर हे रेडी होतं आपलं दोघं साईडचे. आता फक्त फिटिंग करून घ्यायची होती. आणि मी ना मोठ्या मुलीचा फ्रॉक होता म्हणून दोरीनं बनवता तर नॉटच टाकले होते बारीक आपले. आणि त्याला आपण ब्लाऊजला जसे हे बनवतो तसे असे झुमक्यासारखे, तर ते बनवून घेतले होते. आणि जी लेस मी गळ्याला वापरली होती ना, तीच कोठी जॉईन केल्यानंतर कमरेला लावून घेणार होती, तर ती लावून घेतली मी. तर इकडे ट्रायपॉडकडे माझं लक्षच नाही, तर मोबाईलमध्ये दिसतच नव्हतं मी जे
जॉईंट वगैरे केलं किंवा फिटिंग केली ते काही आलं नाही. नंतर शेवटी पाहायला गेले तर असं लक्ष द्यावं लागतं खूप शूटिंग करताना पण. तरी बघा कमरेच्या जवळ एकदम थोडंच होतं ना, 2-2 इंच तेही फिटिंग करून घेतले आणि नॉट टाकून घेतले. नॉट केव्हा करायचे, फिटिंगच्या आधीच नॉट घालून घ्यायचे मध्ये आणि मग फिटिंग करायची, म्हणजे पॅक बसतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ऑर्गेन्झा फॅब्रिकचा फ्रॉक? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.